नाशिक जिल्ह्यातील एका बँकेच्या आर्थिक स्थितीवरनं सध्या चर्चा सुरू आहे। छगन भुजबळ यांनी बँकेतील चुकीच्या कर्ज वाटपामुळे बँक अडचणीत आल्याचा आरोप केला होता आणि या आरोपांना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रत्युत्तर दिले। भुजबळांचा गैरसमज झाल्याचं कोकाटे यांनी म्हटलंय। सर्वपक्षीय नेत्यांनी बँकेचे पैसे बुडवले नाहीत असं कोकाटे यांनी स्पष्ट केलं। दरम्यान कोकाटे यांनी माझा गैरसमज दूर करावा असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। नाशिक जिल्ह्याची ही जी बँक जी आहे हे एकेकाळी महाराष्ट्रातली नव्हे हिंदुस्थानमधली दुसऱ्या क्रमांकाची बँक होती आणि एवढा मोठा प्लॅन होता शेतकऱ्यांच्या कर्जाचा, देशामध्ये दुसरा क्रमांक। पण आमच्या तिकडचे जे आहेत अनेक वेगवेगळे सगळ्या पक्षाच्या जे सो कॉल्ड नेते ह्या सगळ्यांनी मिळून जे आहे ही बँक बुडवून टाकली। निवडणुका घेऊ नये या मताचा मी सुद्धा आहे। निवडणुका ह्या बँकेला परवडणाऱ्या नाही आहेत, नंबर 1। नंबर 2, सर्व पक्षांच्या लोकांनी बँक संपवली वगैरे असे आरोप चुकीचे आहेत। भुजबळांचा कोणतरी गैरसमज केलेला दिसतोय, असं काही झालेलं नाही। ठीक आहे, माझा नेहमीच गैरसमज होतो, त्यांचा समज चांगला आहे ना, होऊ द्या। त्यांना म्हणावं की अगोदर ही बँक कोणी बुडवली काय त्याची आपल्याला तर माहिती असेल तर सांगा ना, कशा रीतीने बुडवली गेली ती। 1 नंबरची बँक होती महाराष्ट्रातली आणि देशातली 2 नंबर। मी काय तिथे नव्हतो संचालक, त्यामुळे त्याने आता सांगावं, माझा गैरसमज दूर करावा ना त्यांनी। ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकमांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे। राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून त्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे। लोकसभेत भाजपच्या तिकिटावर निकमांनी उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढली होती, मात्र या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला। 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील कसाबला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्याकरता वकील उज्ज्वल निकम यांची मोलाची भूमिका राहिली होती। उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिलं होतं। कायदेशीर कारकीर्द आणि त्याचबरोबर निकम यांनी अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये महाराष्ट्र सरकारचं प्रतिनिधित्व केलंय। संविधानाच्या कलम 80 अंतर्गत भारताच्या राष्ट्रपतींनी नामांकन जाहीर केले। 250 व्होल्टचा करंट बसला। खरं म्हणजे काल पंतप्रधानांचा फोन आला त्याच वेळेला बसला होता, परंतु त्या फोन परिपूर्ण त्वरित होईल आणि आज त्याची प्रचिती येईल असं वाटलं नव्हतं। मला वाटलं विचार मंथन होईल, पंतप्रधान बोलले म्हणजे काहीतरी ते कमिटी पुढे ठेवतील, काय होईल। पण ज्यावेळेला पंतप्रधान मराठीतून त्यांनी सांगितलं की आपण राष्ट्रपती महोदय ही जबाबदारी तुमच्या सोपू इच्छितात, तुम्ही स्वीकाराल का? माझ्या अंगावरती शहारे आले। तर राष्ट्रपती इच्छितात, पंतप्रधानांनी नम्रतेने सांगावं, हे मला थोडं विस्मयकारक होतं आणि मी म्हटलं हो। मी माननीय राष्ट्रपती महोदया यांचे आभार मानतो आणि त्यासोबत भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचे विशेष आभार मानतो की मोदीजींनी हा निर्णय केला की ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांच्यासारखा एक निष्णात विधिज्ञ जो सातत्याने देशाच्या बाजूने उभा राहतो आणि गुन्हेगारांच्या विरोधात उभा राहतो, त्यांना राज्यसभेवर पाठवलं पाहिजे आणि राष्ट्रपतींच्या कोट्यातनं ते राज्यसभेवर गेलेले आहेत। मी श्री उज्ज्वल निकम साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो। याच्यावरून स्पष्टपणे दिसून येतं की कशा पद्धतीनं संविधानिक संस्था भाजपने पोखरल्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघांनी पोखरल्या आणि या देशामध्ये एक अघोषित आणीबाणी लावून यांनी कोणासाठी काम केलं, म्हणजे भाजपसाठी काम केलं, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे। यापूर्वी सुद्धा आपण रंजन गोगोईंचं बघितलेलं आहे, सदाशिवम नावाचे एक जज होते, त्यांनी कोणता निकाल दिल्यानंतर कसे ते राज्यपाल झाले। ह्या सगळ्या गोष्टीमधून एक स्पष्टपणे दिसून येतं की लोकशाहीसाठी मारक असणाऱ्या गोष्टी भाजपने हुकुमशाही मोदीच्या रूपाने प्रस्थापित करण्यासाठी जे केलेलं आहे त्याच्यावरचं हे एक शिक्कामोर्तब आहे। महादेव भंडारे त्यांचं नाव तुम्ही MLC मध्ये ऐकलं, राज्यसभेमध्ये ऐकलं। दुर्दैवानं त्यांना पक्षामध्ये काही पद मिळत नाही। पक्षाशी निष्ठावान असलेल्या पूनम महाजन, त्यांच्या वडिलांपासून प्रमोद महाजनापासून त्यांनी महाराष्ट्रामध्ये जसं म्हटलं पक्ष कोणी वाढवला भाजपा, तर मुंडे साहेब आणि महाजनांचं नाव निघतं। पण दुर्दैवाने त्यांचं तिकीट पण कापलं
आता त्यांना राज्यसभेमध्ये पण विचार त्यांचा केला गेला नाही. त्या मनाने मला सांगायला पाहिजे की ॲडव्होकेट उज्ज्वल निकमजी फार भाग्यवान आहेत. त्यांना लगेच खासदारकीचं तिकीट मिळालं, मग त्यांना स्पेशल प्रॉसिक्युटरचं पद मिळालं, पुढे जाऊन त्यांना आता पुन्हा राज्यसभेचं पद मिळालं. म्हणजे मला कळत नाही की भाजपामध्ये निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्यांना पद न देता अशा तऱ्हेने बाहेरून आलेल्या व्यक्तीला एवढी मोठी मोठी पदं देतात. पण ते ठीक आहे, त्यांचं अभिनंदन, ते नशीबवान आहे. लाडक्या बहिणींमुळे विकास निधी येण्यास विलंब होत असल्याचं वक्तव्य कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. इंदापूरमध्ये घरकुलाचा धनादेश वाटपाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं आणि दरम्यान यापूर्वीही दत्तात्रय भरणे यांनी असंच विधान केलं होतं. भरणेचं नाही तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही लाडक्या बहिणींवर भाष्य केलं आहे. लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर ताण येतोच असं भुजबळ म्हणाले. नेहमीच माझी एक पाठपुरावा असतो आणि मी मुंबईमध्ये असू द्या, मी पुण्यामध्ये असू द्या, मी कुठेही असू द्या, त्यामध्ये माझ्या इंदापूर तालुक्याला सर्वच विभागातून निधी कसा जास्त मिळेल यासाठी मी प्रयत्न बंधुलो करत असतो. आज तुम्हाला मी सांगतो, ठीक आहे, आज लाडकी बहिणीमुळं थोडी योजना असल्यामुळे काही गोष्टीमध्ये थोडं निधीमध्ये थोडं यायला उशीर होतोय, उशीर झाला होता, परंतु आज सगळं हळूहळू गाडी पूर्ववत यायला लागलेली आहे. अचानक आपल्याला मिळणाऱ्या तुमच्याही सुद्धा घरामध्ये जे काही इन्कम येत असेल आणि अचानक एक मोठा खर्च निघाला तर इतर खर्चांवर मग थोडासा ताण येतो. तसं राज्याचं सुद्धा तिजोरी असंच आहे. 45,000 कोटी रुपये जर वर्षातून काढायचे आहेत बाजूला, तर मग इतर या काही गोष्टींना ताण सहन करावाच लागणार आहे. तर लाडक्या बहिणीमुळे खरंच ताण पडतोय असं आपल्यालाही वाटतं? 100%. हप्त्यामुळे विकास कामाचे पैसे यायला विलंब होतोय. मी विचारतो त्याला कुठली बातमी कळाली. शेवटी तो माझा सहकारी आहे, मंत्री महोदय, त्यांना विचारून क्लिअर करतो कुठल्या अपेक्षेने कुठल्या हेतूने ते बोलले. दत्तमामा भरणेंनी हा प्रश्न त्यांचे जे नेते आहेत, राज्याचे वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांना विचारला पाहिजे की लाडक्या बहिणीमुळे पैसे मिळतात का नाही मिळत. जाहीरपणे बोलण्यापेक्षा तुमच्याच ज्या पक्षाचं तुम्ही काम करताय, ज्यांच्याकडे वित्त खातं आहे त्यांना हा प्रश्न विचारा ना.